नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संचालक शिवदास सूर्यवंशी, एमपीएससी वायफाय स्टडी पुणे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवडचा महानगरपालिका आरोग्य विभागात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालया अंतर्गत पदभरती होणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला नेहमीच सांगितलं आलो मित्रांनो, एकाच दगडावर पाय ठेवून उभं राहू नका, कारण की स्पर्धा परीक्षा विश्वासच असतं की तिथं आपल्या मनानुसार कितपत होतं हे संशोधनाचा विषय आहे मित्रांनो. त्यामुळे अख्ख्या युट्यूबवाल्यांनी जे आरोग्य भरती हे रान उठवलं होतं ते तसं नाहीये मित्रांनो. ते तसं ऍक्च्युली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ही भरती होणार आहे आणि त्या अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट म्युच्युअल बेसिसवर जे जागा निघतात मित्रांनो, ब्लड टेक्निशियन असेल, वर्ल्ड ब्लड बँक असेल, लॅब टेक्निशियन असेल, वॉर्ड बॉय असेल, परिचर असेल किंवा आधी विख्यात असेल, अशा विविध स्तरावर ही भरती होत असते मित्रांनो. चला तर मित्रांनो आज पाहूया डिटेल त्या संदर्भात. क्वालिफिकेशन काय, पेमेंट्स किती आहे, डेट्स काय आहेत, कुठे अप्लाय करायचा, कसा अप्लाय करायचा आणि त्याची तारीख काय, इतंभूत तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो. एमपीएससी वायफाय स्टडी हे डिटेल्स आणि बिटवीन द लाईन्स देत असतं, त्यामुळे तुमचा प्रचंड प्रतिसाद भेटते. आपला धन्यवाद मित्रांनो. आणि तसंच आपण आजपासून आरोग्य विभाग तसेच बाकी भरतीच्या बाबतीत त्याच्यामध्येच एक सेक्शन चालू करतोय मित्रांनो, आणि त्या अंतर्गत मला वाटतं की तुमचा रिस्पॉन्स पण छान भेटेल मित्रांनो. असाच पाठिंबा राहू द्या मित्रांनो. चला तर पाहूया डिटेल्समध्ये ती ऍड काय नेमकी आणि कोणी अप्लाय करू शकतं. मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी बघा, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय या अंतर्गत ही भरती आहे मित्रांनो. आणि ही जी भरती आहे मित्रांनो ती कॉन्ट्रॅक्च्युअल असते. लक्षात येते मित्रांनो, कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे 6 महिने करारांतर्गत भरती होणार आहे मित्रांनो. आता 6 महिने करारांतर म्हणजे सगळ्यांनाच अलाव करता येते का? मी अंडरलाईन करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला. ओके, सगळ्यांनाच करता येते का? हो, सगळ्यांसाठीच आहे मित्रांनो. लक्षात घ्या, इथं दिलंय दिसत असेल तुम्हाला मित्रांनो, एकत्रित मानधनावर. लक्षात येत असेल मित्रांनो तुम्हाला, एकत्रित मानधनावर त्यांनी सांगितलं विविध पदी भरती भरण्याबाबत. ओके, तसंच इथं किती महिन्यासाठी आहे मित्रांनो लक्षात घ्या, तात्पुरत्या स्वरूपात 6 महिन्यासाठी. पण मित्रांनो मला असं वाटतंय की आपण बाकी एक्झामची वाट पाहत असताना 8 तास ड्युटी करायला काही हरकत नाही. आउट ऑफ 24 आवर्स तुमच्या 6 तास ते 8 तास तुम्हाला आरामाने मिळू शकतात मित्रांनो. बाकी 8 तास झोप आणि बाकी 8 तास जॉब, 16 तास जरी सोडले तर बाकी 4-5 तास आपला अभ्यास होऊ शकतो मित्रांनो. असं काही अवघड नाही. ओके, चला तर एक पोस्ट डिटेल्स पाहूया मित्रांनो. कोण अप्लाय करू शकतं ते काय, त्याबद्दल डिटेल बघूया. बघा मित्रांनो, पहिली पोस्ट आहे ब्लड बँक टेक्निशियन. खुल्याला एक जागा आहे आणि डिग्री काय लागते, बीएससी ही पदवी लागणार आहे आणि डीएमएलटी कोर्स कम्प्लीट लागतोय मित्रांनो. याच्यामुळे कोणी अप्लाय असेल तर करू शकत नाही. आणि पेमेंट आज खूप चांगली पेमेंट दिली मित्रांनो, 22,000 रुपये. ओके, आणि 7 ते 11 म्हणजे 7 डिसेंबर ते 11 डिसेंबर पर्यंत याच्या संदर्भात मुलाखत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला तिथं जायचं आहे मित्रांनो. पत्ता तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो, इथं आहे. पुण्याच्या बाहेरील असाल तर कोणाला ऍड्रेस विचारा किंवा गुगल ऍड्रेस केला तरी सरळ सापडून जाईल हा ऍड्रेस. तसे देते मित्रांनो. हा ऍड्रेस मी परत एकदा दाखवतो तुम्हाला रेड मध्ये. ओके, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी. आणि वायसीएम हॉस्पिटल जरी टाकलं तरी लगेच येतं मित्रांनो. ते खूप काय म्हणतात तुम्हाला परिचित आहे आणि ते रस्त्यालगतच आहे मित्रांनो. कुठेही मध्ये किंवा गोळी न यायची वगैरे काही आवश्यकता नाहीये. ऑन द स्पॉट तुम्हाला सापडेल मित्रांनो. लक्षात येत आहे. एवढं डिटेलिंग कशाला सांगतो मित्रांनो, खूप छोट्या छोट्या क्वेरीज असतात विद्यार्थी मित्रांच्या, म्हणून सांगतो मित्रांनो. पण नेक्स्ट पाहता मित्रांनो, बघा नेक्स्टला बघा. नेक्स्ट आहे ब्लड बँक काउन्सिलर मित्रांनो. ब्लड बँक काउन्सिलर मित्रांनो लक्षात घ्या. आता ब्लड बँक काउन्सिलर मध्ये काय असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ब्लड बँक काउन्सिलर याच्यामध्ये ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, काउन्सिलर एकाही पदाला आरक्षण लागू नाहीये त्याला मित्रांनो. आणि तुम्ही जर अप्लाय करत असाल तर डिग्री तर आवश्यक आहे, तसेच MSW ही अतिरिक्त त्याला क्वालिफिकेशन लागते मित्रांनो. ओके, लक्षात. तसेच अर्थ किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडे समाजशास्त्र विषयातील पदवी हे पण त्याला चालू शकते. पेमेंट्स 22,000 आहे मित्रांनो. नेक्स्ट पहा मित्रांनो, आता आहे MSW सोशल वर्कर म्हणून एक पोस्ट असते मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, काही जण अपरिचित असतील या संदर्भात. ओके, लक्षात येत असेल मित्रांनो. बघा ही पोस्ट लक्षात येते मित्रांनो, ही अतिशय महत्वाची पोस्ट आहे मित्रांनो. जनरली खूप साऱ्या जणांचं MSW झालेलं असतं, त्यामुळे हे करायला हरकत नाही मित्रांनो. पेमेंट 22,000 आहे. ओके, नेक्स्ट पाहूया मित्रांनो. नेक्स्ट पहा
डाटा एंट्री ऑपरेटर मित्रांनो, मला तर वाटते सगळ्यात जास्त स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांचं टायपिंग झालेलं असतं आणि टंकलेखन पण झालेलं असते, त्यामुळे ही पोस्ट अप्लाय करायला काही हरकत नाही. ओपन साठी एक जागा आहे, ओबीसी साठी एक जागा आहे, ईडब्ल्यूएस एक दिलेला आहे आणि अतिरिक्त जाती म्हणजे एससी, एसटी आणि एससी याच्यामध्ये पण फक्त अतिरिक्त जाती म्हणजे एससी ला दिलेला आहे मित्रांनो एक जागा आहे. ओके, तर याच्यासाठी काय लागणार, क्वेश्चन डिग्री लागणार आहे, तसंच मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असते मित्रांनो. तर काय काय जणांचा प्रश्न असतो इथे मित्रांनो, सर मी आता 1 किलो पण मला टायपिंग येत, मी अप्लाय करू शकतो का? नाही, सर्टिफिकेशन खूप चांगलं लागतं मित्रांनो तिथे, कारण ते इथं दिले बघा, तुम्ही पाहू शकताय महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण यांच्याकडे अधिकृत आणि तसंच MSCIT परीक्षा उत्तीर्ण म्हणजे MSCIT प्लस टायपिंग सर्टिफिकेट प्लस आपले तुमचं डिग्री, हे 3 गोष्टी 4 गोष्टी लागणारच आहे, त्याशिवाय ते तुम्हाला अलाउ करणार नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. ओके, नेक्स्ट आहे मित्रांनो डायलिसिस टेक्निशियन. एकाही पदाचं आरक्षण नाहीये मित्रांनो, एक पदाचं आरक्षण नसतं मित्रांनो. तसं त्याच्यासाठी काय लागणार, 12वी उत्तीर्ण आणि डायलिसिस कोर्स असतो मित्रांनो एक 11 महिन्याचा. स्किल इंडिया अंतर्गत आहे, कोणाचं नसेल तर ते करून घ्या मित्रांनो, कारण कदाचित बढतीसाठी कोणी परीक्षा म्हणून लागला असेल तर डायलिसिस टेक्निशियन व्हायचं असेल तर त्या संदर्भात सुद्धा ते करून घ्या, खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कोर्स वाया जात नाही, 8 ते 10 हजार रुपयामध्ये कोर्स होतो. कॅटेगरी तसंच स्किल इंडिया अंतर्गत खूप सारे फॅसिलिटी स्कॉलरशिप्स वगैरे आहेत. ओके ओके, नेक्स्ट बघा आता फार्मासिस्ट मित्रांनो, हा एक खूप चांगला पर्याय आहे आणि जागा पण जास्त आहेत, 4 जागा आहेत फार्मासिस्ट मध्ये, पाहू शकताय तुम्ही. आणि डिग्री डी किंवा बी दोन्ही चालेल मित्रांनो, तसेच ती रजिस्टर असले पाहिजे फक्त, आणि 22,000 रुपये त्याचं पण पेमेंट आहे. नंतर एक्सरे टेक्निशियन साठी सुद्धा हीच पोस्ट आहे, पण मित्रांनो BSc फिजिक्स मध्ये झालेलं आवश्यक आहे मित्रांनो. लक्षात येते, तसं BSc फिजिक्स जरी झाले असलं तरी मित्रांनो त्या जोडीला एक्सरे टेक्निशियनचा मी तुम्हाला मगाशी सांगितले, डायलिसिस टेक्निशियन सारखाच एक्सरे टेक्निशियनचा कोर्स असतो मित्रांनो, तो पण एक 11 महिन्याचा असतो, 2 महिने इंटर्नशिप टाईप केलेलं असतं ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी. तो कोर्स जमेल तर करून घ्या, आपल्या जवळच्या स्किल इंडिया अंतर्गत कुठेही मिळतात मित्रांनो हे कोर्सेस, सहजासहजी अवेलेबल होतात, काही मोठा खर्च नाही मित्रांनो, एक 7 ते 8 महिन्याची कोर्स असतात ते करून घ्या. ओके, नंतर सगळ्यात जास्त जागा आहेत मित्रांनो GNM नर्स, स्टाफ नर्स म्हणून असतात, आपल्या जे विद्यार्थिनी जर करत असतील तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे मित्रांनो. BSc नर्सिंग किंवा GNM नर्सिंग असे 2 पर्याय असतात त्याच्यामध्ये मित्रांनो. फक्त एवढेच की कौन्सिलकडे त्याची नोंदणी आवश्यक असते मित्रांनो. तुमचं डिग्री किंवा GNM किंवा BSc झाल्यानंतर नोंदणी आपोआप होतच असते, त्यात काही विशेष नसतं. ओके, फक्त तेवढं ते तुमचं नोंदणी झाल्याचं एक सर्टिफिकेशन लागतं, तेवढं आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट पाहूया लॅब टेक्निशियन मित्रांनो. मला तर वाटतं ह्याच्यासारखी भरपूर जण वाट बघत असतील, कारण लॅब टेक्निशियन मान्यता त्याची BSc ही पदवी आहे, तसंच DMLT त्यांना करणं आवश्यक आहे मित्रांनो, उत्तीर्ण पाहिजे DMLT. 3 जागा आहेत, त्यासाठी खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि फिजिओथेरपिस्ट मित्रांनो, तुम्हाला जर आरोग्य विभागात नोकरी लागायची असेल तर मी तुम्हाला एक सुचवतो की फिजिओथेरपिस्ट म्हणजे कार्डिओ रेस्पिरेटरी मस्क्युलोस्केलेटल MSOTP कौन्सिल असं म्हणतात मित्रांनो. स्किल इंडिया अंतर्गत 7 ते 8 हजार रुपयाला कोर्स आहे मित्रांनो, एक 7 महिन्याचा 8 महिन्याचा कोर्स आहे, 3-4 महिने इंटर्नशिप असते. अशा प्रकारचा फिजिओथेरपिस्टचं सर्टिफिकेशन किंवा डिप्लोमा असे 2 प्रकारचे काय असतात ते पाहून घ्या, तिथे करून घ्या मित्रांनो जमत असेल तर, कारण दिवसातले 2 तास जायला काही हरकत नाही. कोर्स केला तर समजा तुम्ही उद्या आरोग्य सेवक म्हणून लागलात आरोग्य विभागात आणि मग फिजिओथेरपिस्ट थोडंसं बढतीसाठी जायचं तर मग तुम्हाला एक्स्ट्रा क्वालिफिकेशन लागतं मित्रांनो, ही आरोग्य विभागाची गरज आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा क्वालिफिकेशन येणं कधीही महत्त्वाचं असतं मित्रांनो, त्याला प्रेफरन्स मिळतो, लक्षात येतंय. नेक्स्ट आहे पुरुष कक्ष मदतीस मित्रांनो. मला वाटते स्त्री पुरुष मदतीस आणि पुरुष कक्ष मदतीस यासाठी खूप महत्वाचं आहे आणि हे कोणालाही जमतं मित्रांनो. 10वी आणि 12वी झालेलं कोणालाही दिलं जातं. जनरली 12वीला प्रेफरन्स मिळतो इथं मित्रांनो, मिनिमम ही 10वी दिलेलं आहे मित्रांनो. ओके, त्यासाठी खुल्यासाठी एक आहे, EWS साठी एक आहे, हे 5 आणि 4 अशी जागा आहे. टोटल 143 जागांसाठी नेमणूक होणार आहे मित्रांनो. आणि महत्वाचं म्हणजे हे एकत्रित मानधन होणार आहे मित्रांनो, लक्षात येते. पूर्णपणे तात्पुरते हंगामी म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती कॉन्ट्रॅक्च्युअल भरती असणार आहे, वय वर्ष 18 पासून पूर्ण असणार आहे मित्रांनो. आणि 6 महिने करता फक्त 4 किरकोळ रजा म्हणजे 4 संडे सोडले तर रविवारी सुट्टी असणार आहे मित्रांनो. आणि कुठं द्यायचं मित्रांनो हे बघा, तरी इच्छुक हा पॅराग्राफ खूप महत्वाचा आहे मित्रांनो, असलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. ओके, आता माझं टेलिग्राम चॅनल आहे MPSC वायफा स्टडी 1, मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक पण देतो. तर इच्छुक मित्रांनी वरील पदाकरता उपरोक्त प्रपत्र मध्ये आदेश दिला दररोज सकाळी म्हणजे 10 ते 5 वेळेत जैन संघटना प्राथमिक महाविद्यालय उच्च विद्यालय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय समोर, हॉस्पिटल समोरच ते
शाळा आहे मित्रांनो, जैन संघटनेची प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय थोडक्यात आहे ते संत तुकाराम पिंपरी चिंचवड येथे. तुम्ही पिंपरीच्या स्टॉपला जरी गेला तर तुम्हाला कोणी सांगितले मित्रांनो. ओके, तर सगळे 10 ते 5 या वेळेत जायचे मित्रांनो आणि रजिस्ट्रेशन करून द्यायचे, दाखवायचं सगळं. आणि सदर जाणाऱ्या एका परीक्षा मुलाखती बाबत सूचना दिल्या जातील व त्याबाबतीत तपशील महानगराच्या वेबसाईटवर किंवा वॉक इन दर सोमवार वॉक इन इंटरव्ह्यू आयोजित केले जातात. लक्षात घ्या मित्रांनो, दर दिवशी आवश्यक तेवढे उमेदवारांना मिळण्यास वरील पद भरतीपर्यंत दर सोमवारी, म्हणजे समजा हे भरती झाल्यानंतर सुद्धा समजा डेट किती दिलेली आहे 7 ते 11 डिसेंबर पर्यंत, 11 डिसेंबर नंतर उचित उमेदवार जर नाही मिळाले दर सोमवारी सुद्धा अशी सेपरेट इंटरव्ह्यू होतो मित्रांनो. लक्षात येते मित्रांनो. मला वाटतं मी तुमच्या सर्व शंका कुशंकाची उदाहरणं आणि उत्तरं दिलेली आहेत मित्रांनो. त्या जॉब पोर्टलमध्ये आपण जे चालू केलेले सेक्शन हे तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कळवा मित्रांनो. अजून काही सुधारणा हवी असेल, अजून काही तुम्हाला पाहिजे असेल डिटेल्समध्ये, मी आता नवीन मोठे मोठे रिक्रुटमेंट्स असेल, MNC रिक्रुटमेंट असेल ते पण सुद्धा मराठी मुलांसाठी आता त्यात ओपन करणार मित्रांनो. तोपर्यंत असाच पाठिंबा राहतो मित्रांनो. चला भेटूया पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पाहायला विसरू नका.